काँग्रेसच्या खासदार असल्यानं सत्ताधारी भाजपकडून डीपीडीसी निधीची अडवणूक सुरू असून निधी तात्काळ मंजूर करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अर्थात डीपीडीसी निधी मंजूर करावा। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, तसंच संजय गांधी निराधार योजनेतील कागदपत्रांच्या जाचक अटी शिथिल कराव्यात। या तीन प्रमुख मागण्यांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी नूतन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव एस कार्तिकेयन यांची ग्रामस्थांसह भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केलं। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी आरोप केला की पालकमंत्री आणि सत्ताधारी भाजपकडून मी काँग्रेस पक्षाची खासदार असल्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी डीपीडीसी निधी दिला जात नाही। हा निधी वैयक्तिक कामांसाठी नसून गावकऱ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी मागितला जात आहे। अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकला जात असून त्याला अधिकारी बळी पडत आहेत, असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या। दरम्यान 15 दिवसात संबंधित मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला। अनेक दिवसापासून डीपीडीसी खासदारांची डीपीडीसी निधी प्रलंबित आहे। ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा डीपीडीसीची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही। प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे। कुठे डीपीची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची। प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होतात। मग हा सरकारकडून पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर। कारण का इथे एमबीएचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे। काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है। मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे। आज मी या पत्राद्वारे कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले। त्यांना मी निवेदन देते, 15 दिवसात आमच्या डीपीडीसीची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा आमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देणार। आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी आमरण उपोषणावर बसणार आहेत जोपर्यंत यांची डीपीडीसीची निधी मंजूर होत नाही तोपर्यंत। पहिली विकेट 2 महिन्यात कलेक्टरची आणि तसं साबित झालं, तसं सिद्ध झालं। आज नवीन कलेक्टरनी चार्ज घेतला, कारण का जुन्या कलेक्टरनी स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली। कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहेत, कलेक्टर लेवल असेल, SP लेवल असेल, CO लेवल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय। हातबळ झालेत अधिकारी। खरं तर मला अधिकाऱ्यांचं वाईट वाटतंय की एवढं संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात। आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही। ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत, आणि ह्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते। यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबुळी, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, पंढरपूर शहर अध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, रणजित पाटील, सुनील खडके, कुमार गोडसे, ज्ञानेश्वर वनमाने, बाबूराव भोसले, मोहन मुळे, गणेश खुर्द, शैलेश गोगरधरे, विठ्ठल लवटे, अमर सूर्यवंशी, सचिन गुंड, संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, मनोज यलगुलवार, नागेश गंगेकर, गणेश डोंगरे, वाहिद बिजापुरे आदी उपस्थित होते।